अमरावतीमध्ये येऊन नवनीत राणांचा अपमान करणाऱ्या संजय राऊतांचा आज रवी राणा यांनी चांगला समाचार घेतलाय। संजय राऊत आता संजय राऊत राहिले नाहीत, जनाब संजय राऊत झालेत असं म्हणत संजय राऊत यांनी केवळ नवनीत राणा यांचा अपमान केला नाही तर संपूर्ण देशामधील महिलांचा अपमान केला आहे असं ते म्हणाले। तर अमरावती जनता नवनीत राणा यांच्या पाठीशी असून येणाऱ्या 26 तारखेला जनाब संजय राऊत यांचे विचार गाठतील आणि नवनीत राणा यांना निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। संजय राऊत आता संजय राऊत राहिले नाही आहे। त्यांचं वक्तव्य जे आहे हे अंबानगरीमध्ये अंबा मातेची नगरी आहे, एकविरा मातेची नगरी आहे, अशा महिलांची संस्कृती जोपासणारी अमरावती, या अमरावतीमध्ये येऊन इतक्या खालच्या स्तरावर नवनीत राणावर टीका करणं, अशा प्रकारचं मला असं वाटते महिलांचा अपमान तर त्यांनी केलंच आहे, पण देशातल्या राज्याच्या सगळ्या कलाकारांचा अपमान केला। आणि नवनीत राणा काय आहे? नवनीत राणा आपल्या मेहनतीतून घामातून जनतेच्या विकासासाठी जनतेच्या हितासाठी काम करते, लढाया लढते, विकास कामं खेचून आणते, अशा महिलेवर टीका करणं, अशा पद्धतीनं नवनीत राणाला या इलेक्शनमध्ये गाळा असे शब्द वापरणं, हनुमान चालीसा वाचतो म्हणून त्यांना लॉकोमध्ये टाकणं, जेलमध्ये टाकणं, चांदूर बाजारच्या सभेमध्ये त्यांना अमरावतीच्या जमिनीमध्ये गाळा एका महिलेला वक्तव्य करणं, कलाकाराचा अपमान करणं, मला असं वाटते पूर्णपणे संजय राऊत हे आता संजय राऊत नाही जनाब संजय राऊत झालेले आहे, ज्यांनी बाळासाहेबांचे सगळे विचार सोडून दिलेले आहे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडले आहे आणि 10 जनपथवर जे उद्धव ठाकरे संजय राऊतला रोज नाचावं लागते, राहुल गांधीच्या इशाऱ्यावर नाचावं लागते, ते सगळे विचार घेऊन ते समाजामध्ये बोलतात। पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट जर असते तर आजच्या क्षणी संजय राऊतची हकालपट्टी केली असती। या महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान केला म्हणून, अमरावती जिल्ह्याच्या महिलांचा अपमान केला म्हणून, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी 33% आरक्षण महिलांना दिलं, जे देशाचे पंतप्रधान महिलांचा सन्मान करतात मोदीजी, त्याच देशामध्ये राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि जनाब संजय राऊत जर असं महिलांचा अपमान करत असेल, मला विश्वास आहे नवनीत राणांच्या पाठीशी अमरावतीची जनता आहे। येणाऱ्या 26 तारखेला नक्कीच या जनाब संजय राऊतचे विचार गाडतील आणि 3 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून